भुसावळमध्ये ताप्ती क्लबमध्ये एक प्रदर्शन भरलेलं आहे, अजंठा चित्रकला, अजंठा चित्र प्रदर्शनी। या प्रदर्शनीमध्ये फक्त अजंठा विषय घेतलेला आहे। मध्य रेल्वे भुसावळ मंडळचा हा एक उपक्रम आहे। अजंठा संवर्धन प्रचार प्रसार हेतू भुसावळ मंडळचा, रेल्वे भुसावळ मंडळचा हा एक संकल्प आहे। तर या संकल्पाच्या माध्यमातून एक मोठं प्रदर्शन इथे भरलेलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, कलावंतांनी, स्थानिक कलावंतांनी, भुसावळ परिसरातील कलावंतांनी आपापल्या वस्तू अतिशय सुंदर कल्पकतेने फक्त अजंठा विषयामध्ये मांडलेले आहे। त्याच्यामध्ये आहे रेझिन आर्ट आहे, आकाशकंदील आहे, यशवंत गरुड सरांच्या पेंटिंग्स आहे। अजंठा पेंटिंग विषयावर त्यांच्या कमीत कमी 25 ते 30 पेंटिंग आहे। अशा विविध कलांनी, विविध विषयावर विविध कलावंतांनी अजंठा विषयावर अतिशय सुंदर अशा इथे प्रदर्शनामध्ये मांडलेले आहे। त्याच्यामध्ये आहे जितेंद्र चौधरी सर जळगावचे, यांनी त्यांच्या कल्पकतेने एक सुंदर अशी ट्रेन केलेली आहे। त्या ट्रेनला त्यांनी नाव दिलेलं आहे अजंठा एक्सप्रेस आणि ती जी ट्रेन आहे ती खरोखर म्हणजे अशी अजंठावर त्यांनी त्यांची कल्पकता अतिशय भन्नाट असून त्याच्यामध्ये ते स्टेशनवर दाखवलेलं आहे त्यांनी की बाबा ती अजंठा ट्रेन येते आहे आणि तिथे बोर्डसुद्धा आहे प्लॅटफॉर्मवर, अजंठा की गुफाओं एवं रॉबर्ट गिल की समाधी कब्र के दर्शन हेतू यहाँ उतरे, अशी सुंदर ट्रेन केलेली आहे। आपण जितेंद्र चौधरी सरांकडनं समजून घेऊ हा त्यांचा कन्सेप्ट कसा होता, त्यांची संकल्पना कशी होती। आम्ही जितेंद्र चौधरी सरांना विनंती करतो की सर आपण हे समजावे। जितेंद्र चौधरी सर जळगाव, सर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली, ही ट्रेन कशी काय सुचली सर तुम्हाला? नमस्कार, मी चित्रकार जितेंद्र चौधरी जळगाव। ट्रेनचा विषय असा आहे की लहानपणापासून वडिलांना बघतोय की वडील रेल्वेमध्येच होते, आपले भुसावळ ते जळगाव आणि जळगाव ते नंदुरबार, नंदुरबार ते सुरत असा त्यांचा प्रवास ट्रेनमध्ये मी कंटिन्यू पाहिलेला आहे। त्याच पद्धतीने आपल्या मध्य रेल्वेने एक कन्सेप्ट राबवली, अजंठा हा विषय घेतला आणि आम्ही चित्रकार मंडळी ह्या कन्सेप्टमध्ये, या प्रवासात आम्ही सामील झालो। विषय असा आहे ट्रेनचा की बा ट्रेन कशी निर्माण झाली, कशी केली, तर लहानपणापासून ते ट्रेन पाहत आलो, वडिलांना पण बघत आलो आणि नंतर लक्षात आलं अरे आपल्याला हा विषय मिळालेला आहे रेल्वे डिपार्टमेंटच्या माध्यमातून, तर आपल्याला ही ट्रेन कन्सेप्ट कशी करता येईल, तर त्या ट्रेनवरती मी फोकस केला आणि कामाला सुरुवात केली। ती ट्रेन बनवली, मग त्याला गेट बनवलं छानपैकी अजंठाच्या स्वरूपातलं आणि ती ट्रेन तयार केली, त्याला अजंठाचं स्वरूप दिलं। ते ट्रेन असं साठी तयार केली की आपल्या भुसावळवरनं किंवा महाराष्ट्रातून किंवा कोणत्याही भागातून अजंठाचं स्वरूप, अजंठाचं दर्शन हे सर्व रसिकांना, सर्वांना ते माहिती पडावं ह्या स्वरूपात ही ट्रेन निर्माण केलेली आहे। आणि ह्या ट्रेनमध्येच प्रत्येकाला प्रवास करायचा असतो, प्रत्येकजण ह्या आपल्या ट्रेनने प्रवास करत असतो आणि ह्या स्वरूपाची ट्रेन अजंठाच्या माध्यमातून ती तयार केलेली आहे। त्यामध्ये प्रत्येक अजंठाचे पिक्चर्स घेतलेले आहेत आणि ते पिक्चर्स असे घेतलेले आहेत की ते लेणीचा आपल्याला त्यात उल्लेख दाखवलेला आहे आणि ह्या प्रवासामध्ये या ट्रेनच्याच माध्यमातून जनजागृती कशी निर्माण होईल हे रेल्वे डिपार्टमेंटने आम्हाला ती संधी दिलेली आहे। त्याचा आम्ही पुरेपूर्ण समाजासाठी आणि आपल्या मंडळींसाठी कशी तयार येईल या स्वरूपात ती ट्रेन आम्ही केलेली आहे आणि ती दर्शवलेली आहे। ते दर्शन या अजंठाच्या स्वरूपात ते या ट्रेनच्या माध्यमातून झालेलं आहे आणि जे काही मांडायचं आहे ते मग माझ्या पद्धतीने तोडको मोडको होईना पण ते मी माझ्या स्वरूपात मांडलेला प्रयत्न केला आहे। सर अतिशय सुंदर तुमची ही संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अजंठाची जी कमान आहे, अजंठाचा जे गेट आहे त्या गेटमधून ती ट्रेन येऊन राहिलेली आहे आणि त्या पूर्ण ट्रेन तुम्ही अजंठाच्या कन्सेप्टवर केलेली आहे। ही अशी एक संकल्पना तुमच्या मनात कशी आली सर?
संकल्पना अशी आली की साधारण आता आपल्याला प्रवास करायचाच असतो, कोणीही आपल्या पद्धतीने प्रवास करत असतो. तर मला असं वाटतं की आता आपल्या ट्रेनचा प्रवास आहे, पूर्ण प्रवास सर्वच दूर ट्रेनने जाऊ शकतो, प्रत्येकजण आपापल्या वाहनाने जातो. मला असं वाटतं की ट्रेन हा सुखकर आणि सोयीस्कर एक पर्याय आहे. आणि त्या प्रवासामध्ये ट्रेनमध्ये आपण बसतो, लहान मुलांना घेऊन जातो, पूर्ण फॅमिली आपण प्रवास करत असतो. तो उतरतो, चढतो, उतरतो, चढतो, बसतो, आरामात जातो आणि प्रवास करत असतो. त्याच स्वरूपाने त्या अजिंठापर्यंत सुद्धा हा प्रवास ट्रेनने सुखकर व्हावा ह्या पद्धतीने ही निर्मिती तयार केलेली आहे. अतिशय सुंदर ट्रेन केलेली आहे सरांनी. बघा त्यांची कल्पकता बघा. त्यांच्या कल्पकतेने प्लॅटफॉर्मवर एक बोर्डसुद्धा लावलेला आहे, अजंता की गुफाओं एवं रॉबर्ट गिल की समाधी कब्र के दर्शन हेतु यहाँ उतरे. अतिशय सुंदर कल्पना आहे सर. धन्यवाद सर. आर्टिस्ट विजन फाउंडेशन, राजेंद्र जावळे, सेवानिवृत्त कला शिक्षक, सेंट्रल रेल्वे स्कूल, भुसावळ. धन्यवाद सर्व रेल्वे कर्मचारी, रेल्वे डिपार्टमेंटचे सर्वांचे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.